गेवराई बाजाराहून जालना शहरात नेले जात असलेले गोवंश वाहतूक करणारे वाहन जप्त। बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार येथून जालना शहराकडे कत्तलीसाठी गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच गोरक्षकांनी कारवाई करत एक बोलेरो पिकअप वाहन चंदनजिरा पोलिसांच्या ताब्यात दिले। या वाहनात 7 गोवंश आणि 1 गाय आढळून आली असून वाहन जप्त करून पुढील कारवाई सुरू आहे। गोरक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार सदर गोवंश जालना शहरात कत्तलीसाठी आणले जात असल्याची खबर मिळाल्यानंतर त्यांनी पिकअपचा पाठलाग करून वाहन अडवलं। तदनंतर वाहन थेट चंदनजिरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलं। चंदनजिरा पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून गोवंशाच्या सुरक्षिततेची व्यवस्था करण्यात येऊन सदरील गोवंश शहरातील गोशाळेत सोडण्यात येणार आहेत। गोरक्षकांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की या आठवड्यात चंदनजिरा पोलीस ठाणे हद्दीत अशी तिसरी कारवाई आहे। सतत वाढत असलेली अवैध गोवंश वाहतूक आणि संभाव्य गोहत्या रोखण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी तातडीनं कठोर पावलं उचलावीत। या सततच्या कारवायांमुळे परिसरात गोवंश तस्करीचा प्रश्न पुन्हा गंभीर बनला असून जनतेतही संतापाची लाट आहे। प्रशासकीय स्तरावर आता या प्रकारांविरोधात अधिक कडक आणि प्रभावी उपाययोजना करण्याची गोरक्षकांनी मागणी केली आहे। काय कारवाई आहे? ही गाडी कुठे पकडली आहे? किती जण होते? जय श्रीराम, जय गौ माता। आज चंदनजिरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गेवराई बाजार बदनापूर येथून बोलेरो पिकअप मध्ये 7 गौवंश आणि गौ माता दाटीवाटीने कोंबून कत्तलीसाठी नेण्यात होते। गौरक्षकांना माहिती मिळाल्यावर त्यांना पोलीस अधिकाऱ्यांसोबत अडवून चंदनजिरा पोलीस स्टेशन मध्ये कारवाई करण्यात आली आणि या 8-10 दिवसात चंदनजिरा पोलीस हद्दीमध्ये या तिसरी कारवाई आहे। प्रशासनाला एसपी साहेबाला आमची गौरक्षकांची विनंती आहे की याच्यावर लक्ष देऊन चांगली कारवाई करावी आणि हे गौ हत्या बंद करावी। जय श्रीराम, जय गौ माता। गोवंश कुठे नेणार आहे? हे ड्रायव्हरने जे सांगितलंय जुन्या जालन्यामध्ये कत्तलीसाठी जाणार होते। कारवाई नंतर आता हे कुठे जाणार? हे गौशाळामध्ये सोडण्यात येईल। काय नाव आपलं? व्यंकटेश धनुलाजी भगत, विश्व हिंदू परिषद, जिल्हा गोरक्षा प्रमुख, जालना। लोकनायक न्यूज